रामकृष्ण हरी. आता पितृ पंधरवडा चालू आहे, म्हाळाचा पंधरवडा. या 15 दिवसामध्ये पितृतृप्त होण्यासाठी आपण त्यांना त्यांची शांती विधी नैवेद्य करत असतो. खऱ्या अर्थानं हा पितृ पंधरवडा पितरांसाठीच ठेवलेला आहे. मला एकाचा फोन आला, म्हणजे महाराज सकाळी 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत मी स्मशानभूमीमध्ये नैवेद्य घेऊन बसलेलो होतो की तो नैवेद्य कावळा शिवेल म्हणून, परंतु महाराज 1 वाजेपर्यंतच मी स्मशानभूमीमध्ये होतो, परंतु कावळा काही आला नाही. त्यावेळेला मला तर हसं आलं. अरे, ज्यांनी जिवंतपणे आईवडिलांना दुःख दिलंय, ज्यांना त्रास दिलाय, त्यांचा नैवेद्य कावळा कसा काय शिवेल? साधं कुत्रं सुद्धा शिवणार नाही. त्यांनी मला विचारलं, महाराज 1 वाजेपर्यंत कावळा आला नाही, माझा नैवेद्य पितरांच्यापर्यंत पोचला असेल का? तर मला एकच सांगायचं आहे सर्वांना, अरे बाबांनो, आई वडील जिवंत आहेत तोपर्यंतच त्यांची सेवा करा. त्यांना त्रास देऊ नका, त्यांचा आदर करा, त्यांना मानाचं स्थान द्या, मानानं जगवा. म्हणजे ते मेल्यानंतर तुम्हाला कावळ्याची वाट बघावी लागणार नाही. कावळा तुम्ही नैवेद्य ठेवायच्या अगोदरच टपून बसलेला असेल. कारण जिवंतपणे त्यांची सेवा करणं हीच पितरांची खऱ्या अर्थांची असणारी पितृशांती आहे, किंवा त्यांना दिलेला नैवेद्य आहे, त्यांचा तृप्तीनं आशीर्वाद मिळवायला आहे. म्हणून ते जिवंत आहेत तोपर्यंतच त्यांची मनोभावे सेवा करा, हीच खऱ्या अर्थानं पितृशांती ठरेल. रामकृष्ण हरी.